श्री स्वामी समर्थ. श्रावण मास म्हणजे सणांचा महिना आणि या श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा करतो. या नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, हिंदू धर्मशास्त्र त्याबद्दल नक्की काय सांगतं, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 5 युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ. या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला तेव्हा तिने त्या नाग रूपातलाच आपला भाऊ मानला आणि त्यावेळी त्या नागाने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचं रक्षण मी नक्की करेल. आणि त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला नागपंचमीचा सण साजरा करते. मित्रांनो, आजच्या काळात नाग उपलब्ध होत नाही आणि म्हणून मग स्त्रिया पाटावर हळदीने नागाच्या 9 आकृत्या काढून त्यांचं पूजा करतात. ज्यांच्या भागात शक्य असेल तर तुम्ही प्रत्यक्ष नागाचा पूजा करा, ते जास्त लाभदायक ठरेल. कारण सजीव स्वरूपात ईश्वरी तत्व आकृष्ट करण्याची क्षमता कित्येक पटीने जास्त असते. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचं महत्त्व असं आहे की सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न त्याग केला. तिने अन्न ग्रहण केलं नाही आणि म्हणूनच त्या दिवशी स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात. त्या पाठीमागे भावनाशास्त्र असे असते की आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं, अनेक आयुधनाची त्याला प्राप्त व्हावी आणि तो प्रत्येक दुःखातून आणि प्रत्येक संकटातून तारला जावा. तर प्रत्येक बहिणीने जर आर्तमनाने देवी देवतांकडे अशी हाक मारली, अशी प्रार्थना केली तर त्याचा लाभ केवळ भावालाच होतो असं नाही, तर बहिणींना सुद्धा त्याचा लाभ नक्की होतो. भगवान श्रीकृष्ण तर असंही म्हणतात, उपवास केल्याने शक्ती वाढते, उपवासाचं फळ प्राप्त होतं. मित्रांनो, यासोबत एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र धारण करतात, नवीन अलंकार घालतात. त्या पाठीमागे नक्की कारण नेमकी काय? अनेक पुरुष त्यावर महिलांना डिवचत असतात. तर लक्षात घ्या, सत्तेश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी, तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी तिला दिले आणि निरनिराळ्या प्रकारचे अलंकार देऊन तिला सजवलं. त्यामुळे सत्तेश्वरी समाधानी झाली आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र, नवीन अलंकार धारण करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या वस्तू धारण केल्याने आनंद तर मिळतोच, मात्र चैतन्य लहरी आकर्षित होतात आणि त्यातून त्या स्त्रीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होत असतो. स्त्रिया या नागपंचमीला आपल्या हातावर मेहंदी सुद्धा काढतात. नागराज सत्तेश्वराच्या रूपात जेव्हा सत्तेश्वरीच्या पुढे उभे राहिले तेव्हा ते निघून जातील या भीतीने सत्तेश्वरीने त्यांच्याकडून म्हणजे नागराजाकडून हातावर वचन घेतलं की तुम्ही जाणार नाहीत, माझी साथ सोडणार नाही. आणि ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावरील जे वचन चिन्ह निर्माण झालं त्याचं प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढतात. जी स्त्री नाग आकृत्यांचं किंवा नागदेवताचं भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्वाची प्राप्ती होते. या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचं भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचं प्रत्यक्ष आयुष्य नक्की वाढतं. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणं. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे सगुण स्वरूपातील भगवान शिवशंकराची, कारण हा महिना शिवशंभूचा आहे. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणं म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. तर मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिलेने अशी प्रार्थना करावी, कारण बहीण आपल्या भावाच्या उन्नतीसाठी देवाकडे कळकळून भावपूर्ण प्रार्थना करते. त्या बहिणीची हाक देवाच्या चरणी नक्की पोहोचते. तर अशा प्रकारे हा नागपंचमीचा उपवास प्रत्येक स्त्रीने नक्की करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.